हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज मी बनवणार आहे पाटवडी रस्सा. आणि आपल्या महाराष्ट्रात हा आवडीने खाल्ला जातो आणि प्रत्येकाच्या घरी बनवलाही जात असेल. आणि माझ्या पद्धतीने मी बनवून दाखवत आहे. आणि त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि जिरी मोहरी घालून एक मोठ्या आकाराचा कांदा असा भाजून घेतला. आणि त्याच्यामध्ये नंतर मिरची, लसूण आणि कोथिंबीरची देठे ह्याची मी बारीक पेस्ट करून घेतली होती, तीही पेस्ट घालून छान असं भाजून घेतलं. आणि नंतर शेवटी हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घेऊन 1 वाटी बेसनाला 1.5 वाटी पाणी असं प्रमाण घेऊन पाणी घालून घेतलं. आणि शेवटी बारीक कोथिंबीर चिरून घातली आणि 1 वाटी बेसन असं चाळून घेतलेलं आहे मी. आणि हे याच्यामध्ये मिक्स करून छान असं गाठी मोडून घेतल्या आणि छान मिक्स करून घेतलं. आणि एक 5 ते 7 मिनटं हे बेसन आता छान असं झाकून ठेवलं आणि छान शिजवून घेतलं. आणि बेसन आपलं छान शिजलेलं आहे. आणि मी एका ताटाला तेल लावून घेतलं आणि हे त्या ताटामध्ये असं थापून घेतलं. आणि गरम आहे, तुम्ही हातामध्ये कॅरीबॅग घालूनही थापू शकता किंवा पाण्यामध्ये थोडा थोडा हात बुडवून आणि असं हे थापून घ्या. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ ह्याला गार करायला ठेवा. आणि नंतर तोपर्यंत आपण बनवून घेऊया त्याचा रस्सा. आणि त्यासाठी मी धने, जिरे, बडीशेप आणि थोडेसे तीळ आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरे घालू शकता. हे छान असं मसाले भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये एक बारीक कांदा कापून घातला आणि लसूण हे छान असं मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेतली. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. ह्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं. आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालून जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये घालून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये किचन किंग मसाला, गोडा मसाला, लाल तिखट आणि तुमच्याकडे ठेवणीतला काळा मसाला असेल तोही घाला आणि छान मिक्स करून घेतलं. आणि छान असा एक बारीक टोमॅटो छान बारीक कापून घेतला आणि तोही याच्यामध्ये घातला आणि थोडंसं पाणी घालून हे छान असं भाजून घेतलं. आणि आपली तोपर्यंत ग्रेव्ही होत आहे तोपर्यंत मी कमी गॅसवर ठेवलेली आहे ती ग्रेव्ही. आणि ज्या आपण वड्या थंड व्हायला ठेवल्या होत्या त्याही कट करून घेतल्या. आणि बघा ना, वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत. आणि थंड झाल्यानंतरच कट करा, तेव्हाच त्या छान अशा तयार होतील. गरम गरम कट करू नका. आणि तोपर्यंत आपली ग्रेव्ही अशी छान भाजून होत आहे. ही ग्रेव्ही जरा भाजायला वेळ लागतो. आणि आपण ज्या कढईमध्ये बेसन बनवून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तेच पाणी मी या भाजीमध्ये घातलं आहे. म्हणजे आपलं चिकटलेलं थोडंसं बेसनही वाया जाणार नाही आणि भाजीला चवही छान येईल. आणि मग शेवटी आपली भाजी तयार झाली. आणि असं झाला हा पाटवडी रस्सा तयार. हा पाटवडी रस्सा तुम्ही ट्राय करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.